everyone. Today we learn about plane polarized wave. Without wasting any time, let's begin. Plane polarized electromagnetic wave when vibration of electric and magnetic field are restricted to a single plane, then the electromagnetic wave is called as plane polarized wave. ओके, आज आपण काय डिस्कस करतोय, प्लेन पोलराइज्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. तर आपण काय म्हणतोय की ज्या वेळेस काय होतोय, एका सिंगल प्लेनमध्ये व्हायब्रेशन होणार, तर ती काय होईल, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार. यालाच आपण काय म्हणणार, प्लेन पोलराइज्ड वेव्ह. द वेव्ह कॅन बी पोलराइज्ड आर ट्रान्सवर्स वेव्ह है ना. आपल्याला माहिती आहे, आपण याच्या पहिले पण इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण बघितला होता की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ही कशी असते, ट्रान्सवर्स नेचरची है ना. तर इथे ही जी पोलराइज्ड होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक, तर ही पण कशी आहे, ट्रान्सवर्स वेव्हची आहे. हेन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कॅन बी पोलराइज्ड अँड दी ट्रान्सवर्स इन नेचर. Consider electric component of vector E and magnetic component vector B are perpendicular to each other है ना. आपल्याला माहीतच आहे की इलेक्ट्रिक कंपोनंट म्हणजे वेक्टर ऑफ ई आणि मॅग्नेटिक कंपोनंट म्हणजेच वेक्टर ऑफ बी, हे कसे असतात एकमेकांना, परपेंडिक्युलर असणार. ऑल्सो परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन अँड हॅन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर ऑल्सो ट्रान्सवर्स वेव्ह शोन इन फिगर. लेट्स सी अ डायग्राम प्लेन पोलराइज्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, या डायग्राममध्ये बघा एक्स वाय झेडच्या ॲक्सिसमध्ये आपण काय करतोय, दोन कंपोनंट आपण कन्सिडर केलेली आहे, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक है ना. इलेक्ट्रिक कंपोनंटला आपण वेक्टर ऑफ ईने डिनोट करतोय आणि मॅग्नेटिक कंपोनंटला आपण वेक्टर ऑफ बीला. बघा, ज्यावेळेस काय होतोय, एक्स ॲक्सिसमध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड प्रपोगेट करते, त्यावेळेस काय होती, जेड आणि एक्सच्या ॲक्सिसमध्ये काय होती, मॅग्नेटिक फील्ड प्रोपोगेशन होतोय है ना. म्हणजे बघा, एक्स वाय झेड ह्या तीन कंपोनंटमध्ये ज्यावेळेस एक्स आणि वाय ॲक्सिसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड काय करते, तुमची ट्रॅव्हल करते, त्यावेळेस काय होती, एक्स आणि झेड ॲक्सिसच्या काय होती, मॅग्नेटिक फील्ड काय होती, तुमची प्रोपोगेट करते. म्हणजे ही एकमेकांना कशी आहे, परपेंडिक्युलर आहे है ना. तशीच जर एक्स आणि वाय मध्ये जर काय असेल, मॅग्नेटिक फील्ड असेल, तर एक्स आणि झेड एक्स ॲक्सिसमध्ये काय असेल, इलेक्ट्रिक फील्ड असेल है ना. जसे आपण काय म्हटलं होतं की नेहमी इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड कशी असतात, कशी प्रपोगेट करतात, ते परपेंडिक्युलर है ना. आणि काय म्हणतोय आपण, ती कशी असते, ट्रान्सवर्स नेचरची है ना. तर आपल्याला दिसते ना, ट्रान्सवर्स होतोय ना, इलेक्ट्रिक पासून तर मॅग्नेटिक पासून तर इलेक्ट्रिक है ना. तर कशी दिसते तुम्हाला, ट्रान्सवर्स वेव्ह जे दिसत आहे, ती कशी दिसते तुम्हाला, ट्रान्समिटिंग होताना दिसते है ना, ट्रान्सवर्स होताना दिसते एका प्लेन वेव्हमध्ये. तर आपण म्हणू शकतो की इलेक्ट्रोमॅग्नेटिक जी असते ती काय असते, एकमेकांच्या परपेंडिक्युलर असते आणि कोणत्या नेचरची असते, ट्रान्सवर्स नेचरची. तर आपण ह्या डायग्रामवरून, आपण ह्या प्लेन पोलराइज्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या डायग्रामवरून आपण म्हणू शकतो की ही एकमेकांना कशी आहे, प्रोपोगेट परपेंडिक्युलर आहे आणि कशी आहे, ट्रान्सवर्स नेचरची आहे. Let us consider a plane wave traveling along x direction in medium then. ओके, आता आपण काय कन्सिडर करतोय की जी प्लेन वेव्ह ट्रॅव्हलिंग करते एक्स डायरेक्शनमध्ये, तर ती काय असेल, म्यू नॉट परमेबिलिटी ऑफ दी फ्री मीडियम अँड ॲप्सिलॉन नॉट परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. ओके, जर आपण एक्स डायरेक्शनची कन्सिडर करतोय, म्यू नॉट काय आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्डची परमेबिलिटी कशी आहे, फ्री स्पेसची, आणि ॲप्सिलॉन नॉट जे आपण डिनोट करतोय ती इलेक्ट्रिक फील्डची परमिटिव्हिटी कशी आहे, फ्री स्पेसची आहे. ऑल्सो वेक्टर ऑफ जे इज इक्वल टू काय आहे, 0 आहे. अँड वेक्टर ऑफ ई अँड वेक्टर ऑफ बी वेक्टर्स आर लाईंग इन वाय झेड प्लेन. दॅट इज ई वाय इज इक्वल टू 0. Ez present in the wave is said to be polarized in z direction. In this case, magnetic field vector will be along z axis, that is bz is equal to 0. ओके, पण काय म्हणतोय, ज्या वेळेस ई वाय काय असेल तुमची 0 असेल, त्यावेळेस काय प्रेझेंट असेल तुमची, ई झेड काय असेल तुमच्या पोलराइज्ड कोणत्या डायरेक्शनमध्ये होईल, झेड डायरेक्शनमध्ये है ना. तर आपण म्हणू शकतो की तर काय आहे, या मॅग्नेटिक फील्ड वेक्टर विल बी अलॉंग झेड एक्सिस, दॅट इज बी झेड इज इक्वल टू काय आहे, 0 आहे. कन्सिडर वेव्ह इक्वेशन्स वी हॅव. डो ई झेड अपॉन डो एक्स इज इक्वल्स टू डो बी वाय अपॉन डो टी. याला म्हणा इक्वेशन्स 1.
Therefore, dou Ey upon dou x is equals to minus dou Bz upon dou t. Equation 2, dou Bz upon dou x is equals to minus mu naught into epsilon naught dou Ey by dou t. या इक्वेशनला म्हणा थर्ड. dou by upon dou x is equals to minus mu naught epsilon naught dou E z upon dou t. याला म्हणा इक्वेशन्स 4. Put bz is equals to Ey is equal to 0 in equation 1 and 4 we get. ओके, तर bz आणि Ey ला आपल्याला काय आहे इज इक्वल टू 0 आहे. तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 4 काय करायचं आहे, पुट करायचं आहे कशामध्ये, bz इज इक्वल्स टू Ey इज इक्वल टू 0 है ना. आपण म्हणू शकतो डो ई झेड अपॉन डो एक्स इज इक्वल्स टू डो बी वाय अपॉन डो टी. या इक्वेशन्सला म्हणा 5. तर therefore डो बी वाय अपॉन डो एक्स इज इक्वल्स टू म्यू नॉट इंटू ॲप्सिलॉन नॉट डो ई झेड अपॉन डो टी. तर या हा इक्वेशन काय आहे, 6 आहे. टेकिंग डो बाय डो एक्स ऑफ इक्वेशन 5 अँड डो बाय डो टी ऑफ इक्वेशन 6 वी गेट. ओके, आपण काय करतो, जे इक्वेशन 5 ला आपण कशाने म्हणतोय डो बाय डो एक्स आणि इक्वेशन 6 मध्ये आपण काय म्हणतोय डो बाय डो टी. ओके, तर बघा आपण त्याच इक्वेशनवर आपण काय म्हणणार की डो आपण जे आहे इक्वेशन 5 ला आपण डो बी बाय डो टी है ना. आपण काय टेकिंग इक्वेशन 5 ला आपण डो बाय डो टी घेतलाय आणि इक्वेशन 6 मध्ये आपण काय घेतलाय डो बाय डो टी है ना. तर सॉरी डो एक्स इक्वेशन 5 मध्ये डो बाय डो एक्स घेतलेला आहे आणि इक्वेशन 6 मध्ये आपण काय घेतोय डो बाय डो टी. तर इक्वेशन काय, देअरफॉर डो स्क्वेअर ई झेड अपॉन डो एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू डो स्क्वेअर बी वाय अपॉन डो एक्स इंटू डो टी. इक्वेशन 7 and dou square by into by upon dou x square is equals to mu naught into epsilon naught dou square ez upon dou t square. याला म्हणा इक्वेशन 8. From equation 7 and 8 we have dou square ez upon dou x square is equals to mu naught into epsilon naught dou square ez upon dou t square. Equation 9. Above equation show wave equation for Ez for a charge free non-conductive medium. Okay, this is required equation of 9. ही जी इक्वेशन आहे 9 इक्वेशन आहे. above equation show wave equation for the Ez for a charge free non-conducting medium. Taking dou by dou t of equation 1 and dou by dou x of equation 2 we have. ओके, आपण आता काय करतोय की डो बाय टी इक्वेशन आपण 1 मध्ये पुट करायचं आहे है ना, डो बाय डो एक्सला इक्वेशन 2 मध्ये. तर बघा इक्वेशन्स काय मिळेल, डो स्क्वेअर ई झेड अपॉन डो एक्स इंटू डो टी इज इक्वल्स टू डो स्क्वेअर बी वाय अपॉन डो टी. तर या इक्वेशन्सला म्हणा 10. and dou square by upon dou x square is equals to mu naught into epsilon naught dou square ez upon dou x into dou t in equation 11. From equation 10 and 11 we have dou square by upon dou x square is equals to mu naught into epsilon naught square by upon dou t square in equation 12. Above equation show wave equation for by of the plane polarized electromagnetic wave. ओके, तर हा जे इक्वेशन्स नंबर इक्वेशन 12 आहे, तर हा इक्वेशन कशाचा आहे, प्लेन पोलराइज्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा. नाव द सोल्युशन ऑफ इक्वेशन 9. Ez is equals to e of e naught sin 2 pi upon lambda vt minus x. इक्वेशन 3. ओके, आपण हे जे इक्वेशन मिळालेलं आहे आपण कशावरून घेतो, इक्वेशन 9 वरून. तर अँड इक्वेशन 12 सोल्युशन इज. ओके, इक्वेशन 12 हे काय होतं, प्लेन पोलराइज्ड वेव्हचा इक्वेशन होता. तर या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 13 इक्वेशन 12मध्ये आपल्याला हा इक्वेशन्स पुट करायचा आहे ना 13 नंबरचा. तर काय मिळालं आपल्याला, बी वाय इज इक्वल्स टू बी नॉट साइन 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू व्ही टी मायनस एक्स. याला म्हणा इक्वेशन 14. where E naught and B naught are maximum value of E vector of E and vector of B respectively. ओके, तर ही जी E naught आणि B naught आहे है ना, तर ही काय आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू आहे कशाची, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डची. फ्रॉम इक्वेशन 5 अँड इक्वेशन 13 बिकम्स. ओके,
तर आपण काय करतोय इक्वेशन 5 आणि इक्वेशन 13 पुन्हा घेतोय. तर काय म्हणतोय आपण डो ई झेड अपॉन डो एक्स इज इक्वल्स टू डो बी वाय अपॉन डो टी. ओके, तर हे जे हा इक्वेशन कोणता होता तुमचा, हा इक्वेशन 5 होता, याला म्हणा ए. आणि 13 आणि 13 नंबरचा जे तुमचा इक्वेशन आहे तो काय मिळालेला आहे तुम्हाला बघा. डो ई झेड अपॉन डो एक्स इज इक्वल्स टू मायनस ई नॉट 2 पाय अपॉन लॅम्बडा कॉस 2 पाय अपॉन लॅम्बडा व्ही टी मायनस एक्स. याला म्हणा म्हणजे ही आपण इक्वेशन 5 आणि 13 वरून आपण काय घेतोय, ही ए बी आणि सी कंडिशन्स घेतोय. ओके, तो 14th नंबर इक्वेशन वरून आपण काय म्हणणार, डो बी वाय अपॉन डो टी इज इक्वल्स टू मायनस बी नॉट 2 पाय व्ही अपॉन लॅम्बडा कॉस 2 पाय अपॉन लॅम्बडा व्ही टी मायनस एक्स. याला म्हणा सी. Put the value of B and C in equation A. We have. ओके, आता B आणि C हे दोन जे इक्वेशन्स मिळालेलं आहे हे कशामध्ये पुट करायचं आहे, इक्वेशन नंबर A मध्ये. तर इक्वेशन काय मिळेल आपल्याला, मायनस ई नॉट 2 पाय लांब अपॉन लॅम्बडा कॉस 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू व्ही टी मायनस एक्स इज इक्वल्स टू बी नॉट 2 पाय व्ही अपॉन लॅम्बडा कॉस 2 पाय अपॉन लॅम्बडा व्ही टी मायनस एक्स. तर ह्याच इक्वेशनला आपण काय केलं, बी आणि सी जे इक्वेशन्स मिळालेलं होतं आपण ते पुट कशामध्ये केलं, ए मध्ये. ओके, तर ह्याच इक्वेशनला आपण ऑरमध्ये सुद्धा म्हणू शकतो, मायनस ई नॉट इंटू 2 पाय अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू मायनस बी नॉट इंटू 2 पाय व्ही अपॉन लॅम्बडा. तर ह्याच इक्वेशनला ऑरमध्ये सुद्धा ई नॉट इज इक्वल्स टू बी नॉट व्ही और ई नॉट अपॉन बी नॉट इज इक्वल्स टू व्ही. ओके, तर आपण जी कंडिशन मिळालेली होती त्याला आपण ऑरमध्ये काय म्हटलो आहे, ऑरमध्ये आपण काय कसं लिहू शकतो, ई नॉट इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू मायनस बी नॉट इंटू 2 पाय व्ही अपॉन लॅम्बडा. तर याच कंडिशनला आपण अजून काय कोणत्या पद्धतीने अजून लिहू शकतो, ई नॉट इज इक्वल्स टू बी नॉट इंटू व्ही. यालाच अजून आपण ऑरमध्ये म्हणू शकतो ई नॉट अपॉन बी नॉट, है ना. ई नॉट म्हणजे याला इकडे आणा, बाहेर घेऊन इक्वलच्या बाहेर आणला तर ते कशामध्ये होऊन जाईल, डिवाइडमध्ये, इज इक्वल्स टू व्ही. याच इक्वेशनला आपण ऑरमध्ये सुद्धा म्हणू शकतो की ई नॉट अपॉन एच नॉट इज इक्वल्स टू म्यू व्ही. याला म्हणा इक्वेशन 15. बट व्ही इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 अपॉन म्यू ॲप्सोलॉन. ओके, आपण जे इक्वेशन मिळालेलं आहे ई नॉट अपॉन एच नॉट इज इक्वल्स टू म्यू व्ही. तर आपल्याला माहिती आहे व्ही इज इक्वल्स टू काय आहे, अंडर रूट ऑफ 1 अपॉन म्यू ॲप्सोलॉन. तर आपण ह्याच इक्वेशनला म्हणू शकतो की काय आहे तुमचा, ई नॉट अपॉन बी नॉट इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 अपॉन म्यू ॲप्सोलॉन. कारण की व्ही काय आहे तुमची 1 अपॉन ॲप्सोलॉन नॉट आहे. आपण म्हणू शकतो की ई नॉट अपॉन बी नॉट इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 अपॉन म्यू ॲप्सोलॉन. याच इक्वेशनला आपण ऑरमध्ये सुद्धा म्हणू शकतो, ई नॉट अपॉन एच नॉट इज इक्वल्स टू म्यू अंडर रूट ऑफ म्यू ॲप्सोलॉन इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ म्यू ॲप्सोलॉन. ओके, तर आपण या इक्वेशनला म्हणा 16. दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन ऑफ दी प्लेन पोलराइज्ड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह.